हिंगोली पोलीस भरतीला सुरुवात 750 पैकी 485 उमेदवार हजर RFID तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रक्रिया। हिंगोली पोलीस घटकात आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित पद्धतीने राबवण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक RFID प्रणालीचा वापर करून उमेदवारांची नोंदणी व मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत। आज एकूण 750 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले होते। त्यापैकी 485 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली। उपस्थित उमेदवारांची अत्यंत काटेकोरपणे मैदानी चाचणी घेण्यात आली। संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता राखण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना वाव दिला जाणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान उद्या देखील 750 उमेदवारांना बोलवण्यात आलं असून भरती प्रक्रिया नियोजनानुसार पुढे सुरू राहणार आहे। पोलीस प्रशासनानं उमेदवारांना आवाहन केलंय की भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या भूलथापा, खोटा आमिष किंवा गैरमार्गाने निवड करून देण्याच्या आश्वासनांना बळी पडू नये। अशा प्रकारची कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा। हिंगोली पोलीस दलाची ही तंत्रज्ञान आधारित भरती प्रक्रिया पारदर्शकतेचा आदर्श ठरत असून उमेदवारांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।